नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गव्हाच्या पिठामध्ये केळी घालून अतिशय भन्नाट आणि सर्वांच्या आवडीची रेसिपी बनवतोय. महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना तर ही रेसिपी फारच आवडते. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये ही पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. चला मग वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर पहा, सर्वात आधी इथे आपल्याला एक केळ घ्यायचं आहे. आता केळीची साल काढून घेतली आणि त्यानंतर आपल्याला हे केळ अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही जास्ती पिकलेली सुद्धा केळी वापरू शकता. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा 1-2 केळी शिल्लक राहतात आणि ते खूपच जास्त पिकतात, त्यामुळे आपण फेकून देतो. तर अशा केळीचा वापर तुम्ही या रेसिपीमध्ये नक्की ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण केळी मॅश करून घेऊया. हवं तर तुम्ही इथे हे केळीची पेस्ट सुद्धा बनवू शकता, मिक्सरमध्ये फिरवून किंवा ब्लेंडरमध्ये तुम्ही याची पेस्ट बनवून घेऊ शकता. इथे आपण संपूर्ण केळी व्यवस्थित अशी स्मॅश करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. हे पीठ आपण अगोदरच चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. 1 ते 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये रवा घातला. मी नंतर यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे टोटल आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि संपूर्ण मॅश केलेलं केळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे. इथे मी गूळ किसून घेतलेला होता, तो गूळ घालायचा आहे. आता तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण यामध्ये घालू शकता. आता थोडं थोडं करत यामध्ये आपण दूध घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी डायरेक्ट गूळ घातलेला आहे, तुम्ही गुळाचं पाणी वापरलं तरी पण चालेल. आता दूध घालून आपल्याला सर्व छान व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. गूळसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे, किसल्यामुळे पटकन व्यवस्थित मिक्स होतं. आणि याचं आपल्याला ना मध्यम स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 वाटी दूध सुरुवातीला वापरलेलं आहे. आणखीन इथे आपल्याला दुधाची गरज पडणार आहे. अगोदर सर्व एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहत नाहीत. आता यामध्ये आपल्याला आणखीन दूध घालायचे. तर अर्धी वाटी पुन्हा रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. दूध घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. गूळसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला टोटल 1.5 वाटी दुधाचा वापर झालेला आहे. तुम्ही इथे दुधाच्या ऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता, पण दूध वापरल्यामुळे आपल्या पदार्थाला रंग आणि चवही अगदी अप्रतिम येते. पहा, इथे आपण छान व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. पहा, इथे अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची आहे. अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही. आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडर घालून आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. तर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटर पेपर ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर त्याऐवजी तुम्ही डब्याला तेल लावून घेऊ शकता. ही पूर्वतयारी अगोदरच करायची, म्हणजे ऐन वेळेला आपली गडबड होत नाही. आता बघा, आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं यामध्ये सर्वात शेवटी खायचा सोडा घालायचा आहे. त्यावरती थोडंसं दूध घालायचं आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं. सोड्याऐवजी इथे तुम्ही बेकिंग पावडर किंवा इनोसुद्धा वापरू शकता. पहा, अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण हलकं फुलकं असं झालेलं आहे. आता लगेचच हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. सर्व मिश्रण काढायचं, डबा टॅप करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, बेक करायचे. तर त्यासाठी कढई अगोदरच प्रीहीट करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आणि हा डबा ठेवूया. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती याला 40 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मध्यमच असायला हवी. आणि आपण याला छान असं बेक करून घेऊया, स्टीम करून घेऊया. तर इथे आज आपण मस्त असा गव्हाच्या पिठापासून आणि केळीपासून घरीच पौष्टिक असा केक बनवत आहोत. पहा, इथे आपण 40 मिनिटं झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया. मस्त असा इथे आपला केक शिजलेला दिसतोय, छान असा फुललेला आहे. आता यामध्ये सुरी खुपसून पाहूया.
सुरीला अजिबात चिकटत नाही, म्हणजे केक व्यवस्थित परफेक्ट याचा शिजलेला आहे. लगेच काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊया. व्यवस्थित असा थंड झाला की आता आपण या डब्यामधून हा केक काढून घेऊया. अतिशय चविष्ट असा आपला हा गुळाचा केक तयार होतो. महत्त्वाचं म्हणजे खायलाही पौष्टिक आहे. लहान मुलांना बाहेरचा अनहेल्दी केक देण्यापेक्षा घरीच हा केक बनवलेलं केव्हाही चांगलं. आता आपण हा केक कट करून घेऊया. पाहू शकता अगदी मस्त मौसूद असा आपला हे केक तयार झालेला आहे. जितका दिसायला सुंदर दिसतो ना, तितका चवीला सुद्धा खूपच चविष्ट झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून केक नक्की बनवून पहा. अगदी मौसूद आणि हलका फुलका असा आपला हे केक तयार होतो. चवीला तर खूपच अप्रतिम लागतो. तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर एकदा तरी अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आणि हो, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते सुद्धा नक्की कळवा. चला आपण भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.